राधे राधे मुलींनो आणि मुलांनो. बघा, मी तुम्हाला एक कहाणी सांगते पूर्ण ऐकायची. शेअर सपोर्ट करायचा आपल्याला. मी सगळ्यांचे व्हिडिओ बघते, माझे पण तुम्ही बघायला व्हिडिओ चालू करा आणि असं पुढं पुढं टच करून नका बघू, व्यवस्थित बघा. म्हणजे मग तुम्हाला पण कळन की मी काय कहाणी सांगितली. मी एक राजाची कहाणी सांगणार आहे. बघा, एक राजा असतो मुलींना. एक राजा असतो आणि त्या नगरीमध्ये एकला एक गरीब माणूस असतो. गरीब माणूस असतो तर ते रोज गावामध्ये इकडं काम मागायला जायचं, तिकडं काम मागायला जायचं. तरी त्याला काहीच कुठंच काम नाही भेटायचं. एखाद्याचं नशीब बघा की कसं असतं या. तर त्याला कामच नाही भेटायचं कुठं. म्हणून शेने ते लई परेशान झाला. परेशान झाल्याच्या नंतर मग राजाला खबर गेली की आपल्या गावामध्ये एक बिचारा लई गरीब माणूस आहे, काहीतरी राजेश्री दान करा. लई बिचारा गरीब आहे, त्याला काम पण भेटत नाही. ते म्हणलं आपल्या इथं कामाला लावा. आपल्या इथं काय काम कमी आहे का? आपल्या इथं काम भरपूर आहे, आपलंच कामाला लावा. म्हणलं कामाला लावलं तरी त्याचं भागणार नाही आहे का? तर त्याला 6 लेकरं येतं. 6 लेकराचं पोट ह्या कामावर जमणारच नाही. हे कामाला पण लावा तुम्ही, पण त्याला काहीतरी दान करा. म्हणजे त्याला घर पण राहायला नाही, झोपडीमध्ये राहतो बिचारा. आणि लेकराचं शिक्षण नाही, पाणी नाही, काय नाही. तर तुम्ही काहीतरी त्याला दान करा, तर घर बांधन आणि लेकराचं शिक्षण करन. तर मग त्या राजाने बोलिवलं त्या गरीब माणसाला परदानाने. आणि मग ते गरीब माणूस घाबरून गेला. म्हणला बापरे, मी एवढा गरीब माणूस आहे, माझ्याकडून तर काय गुन्हा नाही झाला, परी हे असं कसं झालं? मला राजाने कसं काय बोलवलं? परी जायलाच पाहिजे, राजानं बोलवलं म्हणल्याच्या नंतर जायला पाहिजे. मग हे काय केलं, बायकोला म्हणला काय माहिती बाबा मी वापस येतो का नाही, तू नाही का घाबरू नकोस, देव आहे तुझ्याबरोबर. तर म्हणली काय नाही होणार, परमेश्वराचं नाव घ्या, ईश्वराचं नाव घ्या, प्रभूचं नाव घ्या आणि जावा म्हणली. मग देवा परमेश्वराचं ईश्वराचं नाव घेतलं, नामस्मरण केलं आणि ते गेल्याच्या नंतर मग झुकायला लागला. काय झालं राजेश्वरी, माझ्याकडून काय गुन्हा झाला का? म्हणला बस बस बस, खाली बसायला लागला. म्हणला वरती बस बाळा. वरती बसवलं त्याला आणि म्हणतो काय प्रॉब्लेम आहे तुला? म्हणतो काय नाही मला प्रॉब्लेम नाही. म्हणला तुला लय मोठा प्रॉब्लेम आहे. नाही राजेश्वरी, मला काय प्रॉब्लेम नाही. म्हणला झाकून नकोस ठेव, सांग म्हणला, इथं खरं खरं सांग, काय आहे काय नाही, खरं खरं सांग. तर म्हणलं हो राजेश्री, म्हणला मला घर नाही राहायला, माझे 4-5 लेकरं येतं, त्यांचं पोट भागा नाही, त्यांच्या अंगाला कपडे भेटा नाही, पायाला चप्पल भेटा नाही, माझ्या बायकोच्या अंगाला लुगडं भेटा नाही, माझ्या आईच्या अंगाला लुगडं भेटा नाही, माझ्या अंगावर फाटके कपडे, काम भेटत नाही व्यवस्थित, थोडंसं काम भेटतंय त्याच्यामध्ये आम्ही भागवतो, एक दिवस खातो एक दिवस उपाशी राहतो. बरं म्हणला, घाबरू नकोस, धर म्हणला. 2 पोते गव्हाचे दिले, 2 पोते ज्वारीचे दिले, डाळ तेल सगळं त्याला दिलं 1-2 महिन्याचं. ते वापस 1-2 महिन्यानी वापस तसंच खाल्लं. 2 महिने 3 महिने खाल्लं, 4 महिने खाल्लं, वापस तसंच इकडं काम बघायला तिकडं काम बघायला. वापस मग बोलवलं, बघ म्हणला आता इकडं तिकडं काय फिरू नकोस. म्हणला मी तुला घर बांधायला पैसे देतो, तुझ्या शिक्षणाला लेकरांच्या पैसे देतो, तुझ्या बायकोला कपडे घे, लेकरांना कपडे घे, तुला कपडे घे. गरिबीचे दिवस का काढायला, माझ्याकडं लई धन आहे म्हणला. परी तुला आणि तुझ्या बायकोला इथं माझ्या इथं नोकरी करावं लागन. हात जोडले. म्हणला हो राजेश्री, मी नोकरी करणार, मी नक्कीच नोकरी करणार आणि इमानदारीनं करणार. तुमची सुई पडली ना तुमचा खिळा पडला तरी मी उचलणार नाही, मी इमानदारीनं करण. आत्तापर्यंत मी उपाशी मेलो, माझे लेकर उपाशी मेले, अंगाला कपडा नाही, पायाला चप्पल नाही भेटली, परी मी कुणाचं काय घेतलं नाही, उसनं घेतलं नाही, पासनं घेतलं नाही. जे कामाचं भेटतंय तेवढं मी आत्तापर्यंत इमानदारीनं करून खाल्ले आणि इथून पुढे बी म्हणला मी तसंच वागणार आहे. बरं म्हणला, बघ म्हणला मी तुला घर बांधायला पैसे देतो, लेकराच्या शाळेला पैसे देतो, कपड्याला त्याला पैसे देतो, तू घर जाऊन बांध. बरं म्हणला, बांधतो की.
मग त्यांनी आपलं काय ते सोन्याचं एक हे बांधलं, गटुडं बांधलं एवढं एवढं, पिशवी एवढी एवढी पिशवी केली, त्याच्यात सोनं टाकून बांधून त्याच्या हातात दिलं. त्याच्या हातात दिलं तर बघितलं असून कोणी बघितलं असून, बघा ना नशिबाचा कसा खेळ असतोय. तर त्याने काय केलं, चालला चालला तर जरा गावाच्या थोडं बाहेर होतं घर त्याचं, आणि अंधार पडला होता. बघितलं कोणीतरी, आणि तेवढं गटुडं त्यांनी, त्या 2-3 चोर आले आणि घेऊन गेले. तिथंच रडत बसला घरी जाऊन, चितागती बसला. काय करू म्हणला, मला तर दिलं होतं राजाने, पण काय माहिती माझ्या नशिबातच नसन, माझ्या भाग्यामध्ये नसन. मग तसंच असतं ना हो, जरी आपल्याला कोणी दिलेलं असलं आणि जरी आपल्या भाग्यामध्ये नसलं, तर ते आपल्याला नाही भेटत. जेव्हा आपलं भाग्य खुलन तेव्हाच आपल्याला भेटणार आहे. आपण किती बी प्रयत्न करत, तरी पण आपण बुद्धी जर चालवली आणि काय प्रयत्न केला, तरी त्या प्रयत्नाला आपल्याला फळ देतो. पण करून बघायला काय हरकत आहे, करून बघायचं, तेवढा प्रयत्न करून बघायचा. त्याच्यातून बाकी देवाची मर्जी, परमेश्वराची, ईश्वराची मर्जी बाकी आहे का नाही बरं. तर मग ते रोज कामाला जायचा. तर आता त्याने 2-3 महिने विचारलंच नाही, घर बांधलं का, लेकरं शाळेत घातले का, बायको लेकराला कपडे घेतले का, तुला कपडे त्याच्या अंगावर तेच ड्रेस. मग त्या राजाला ते राजाने म्हणला, ये रे जरा इकडं. तर मग बोलविलं, म्हणजे प्रधानाच्या हाताने बोलविलं. मग म्हणला, तुला तर मी एवढं पैसे दिले, सोनं दिलं, तू घर बांधलं का, तुझ्या अंगावर तर तेच कपडे आहेत, म्हणजे बायको लेकरं खुश आहेत ना तुझे, तुझे लेकरं शाळेला घातले का. तर ते म्हणला, राजेश्वरी मी तुम्हाला सांगू का नको, म्हणला खरं खरं सांग, काय पण असू दे, मला खरं खरं सांग. तर म्हणला सांगतो. म्हणला तुम्ही दिलं मला, धनदौलत दिली. परी म्हणला रस्त्यामध्ये 2-3 चोर आले आणि माझ्या हातातलं कटोडं घेऊन गेले. अरे बाबा म्हणला, असं कसं तुझं नशीब आहे. मी तर म्हणलं की तू घर बांधला असशील, लेकरं शाळाला असतील, तुझं चांगलं असन, पण तू येतोस तर ते अंगावर तुझ्या तेच कपडा, म्हणून तुला विचारलं मी, म्हणून विचारलं. तर मग म्हणला आता काय करू, म्हणला आता काय नको करू, धर म्हणला, तुला एक मी हिरा देतो. असा बारीक थैली केली आणि एक हिरा दिला त्याला. म्हणला असाच मोठीमध्ये घेऊन जा, खिशामध्ये ठेवू नको, कुठंच ठेवू नको, आणि लवकर घरी जा. घेतला हिरा, खुश झाला. म्हणला आता घर बांधन, लेकरं शाळेला घालवून, आईला कपडे घेईन, बायकोला कपडे घेईन, मला कपडे घेईन. बघा, नशिबाचा जोर नसला ना काहीच होत नाही, आणि नशिबाचा जोर असला ना सगळं होतं आहे. तरी पण त्याच्यातून बुद्धी चालवली ना तर माणूस पुढं पण जात आहे. बुद्धी चालवावं लागते. आपण जरी आपल्या भाग्यात नसलं तरी आपल्या नशिबात असते, म्हणून आपण बुद्धी चालवायची. म्हणून बघा, होतं आहे, बघा काही ना काही होतं आहे. तर मग ते दिलं त्याने. दिल्याच्या नंतर हिरा, तर म्हणला ही तुझ्या हातात थैली दिली या, अशी मूठ मारून जा. हिरा किती एवढा असणार, पर तेच ना लाखा करोडाचा हिरा. आणि मग ते हिरा त्याने नेला बंद करून. बघा ना भाग्य कसं असते माणसाचं. मग हिरा बंद करून नेला हातामध्ये, आणि त्याने बायकोला दाखवायचा ना, त्याने बायकोला नाही दाखवला. त्याला वाटलं जाऊ दे, आता बायको लेकरं आता झोपले तर खाऊन पिऊन, आता आपण सकाळी दाखवू. म्हणून त्याने काय केलं, हे हिरा असाच उचलला आणि त्याने ते थैली काढली, बारकी एवढी एवढी थैली होती काढली, आणि ते हिरा याच्या घागरीमध्ये टाकला. घागरीमध्ये तांब्याची घागर होती, तर मग घागरीमध्ये टाकला. त्या बाईनं काय केलं, घराची म्हणजे चुलीची राख घेतली एवढी, म्हणजे राखाने भांडे घासत होते ना, मग राख घेतली एवढी आणि ते घागर घेतली आणि गेले नदीला त्याला घासायचं आणि भरून आणायची. मग त्या बाईनं काय केलं, घासलं भिजलं वरून खालून. आता ते आतमध्ये तिला वाटलं खडा असन म्हणून तिने काहीच नाही, त्याला हात नाही लावला. तर मग ते हात नाही लावल्याच्या नंतर मग ते घासलं, खालून वरून घासलं, आणि असं खांगाळलं आणि दिलं त्या नदीत टाकून. आता तिला काय माहिती माझ्या नवऱ्याने ह्याच्यात काय आणून ठेवले काय नाही. तिला काही एवढा शेक येणार का, माझ्या नवऱ्याने लाखूचा करोडाचा हिरा टाकलाय त्याच्यात. तिला म्हणलं असतं तर ती सावधान राहिली असती. तर मग आली घागर घेऊन पाण्याची.
तिला सकाळी उठून 6ला उठून जायचं, नदीला आंघोळ करायची, घागर भरून घ्यायची. तर तिने रोजच्या प्रमाणे तिने तसंच केलं. मग हे आता उठला सकाळी, त्याला वाटलं आता हिरा घेऊ आणि बायकोला घेऊन एका श्रीमंताच्या घरी जाऊ किंवा सोनेवाल्याच्या घरी जाऊ, सोनेवाल्याच्या दुकानमध्ये जाऊ. म्हणून ते घागर बघितली तर ती घागर भरलेली. बायकोला म्हणतो, ह्याच्यामध्ये एक एवढं काहीतरी होतं, तू बघितलं का? ती म्हणते, काय नाही, त्याच्यात खडा का काय होता? गेला म्हणली, राख टाकली होती, मला वाटलं राखाचा खडा आहे म्हणून गेला. घागर खंगाळली गेला नदीमध्ये. तर म्हणतो, काय केलंस हे तू? काय अनास केलंस म्हणला तू? म्हणले, अहो काय झालं, काय होतं एवढं? पाणी पण नव्हतं त्याच्यात. म्हणली, मी हिथून चुलीची राख काढली आणि घागरीमध्ये टाकली आणि घासायला लागलं तर खडखड 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 वाजत होतं. मी म्हणलं राखातला खडा आहे. अरे म्हणला चंडाळणी, म्हणला ह्याच्यात एक हिरा होता, मला सावकाराने दिला होता, ह्याच्यात हिरा टाकला होता. पहिलं बी सावकाराने मला एवढं धन दिलं, परत ते चोराने नेलं, हिरा आणला हातात मुठीमध्ये, ते हिरा घागरीत ठुला. मला काय माहिती, सकाळी पहाटे उठून तू जायची नंतर घागर तू नाही बघणार, मला काय माहिती. म्हणली, मला काय माहीत नाही हो, कसं झालं काय झालं. रडत बसले. जाऊ दे म्हणले, आपल्या नशिबात नसन, भाग्यात नसन. तर बघा असं असते, भाग्यात नसलं तरी आपल्या नशिबात असते. आणि नशिबातलं आपली ही बुद्धी चालवणं आपलं काम असते. असं असतं बघा मुलींनो. आता ते राजाने तर ते मोठा व्हायला त्यांनी प्रयत्न सगळा केला, प्रयत्न वायाला गेला. आणि मग नंतर राजाला वाटलं आता ह्याने घरं दारं बांधून लई श्रीमंत झाला असन. तरी म्हणला, असंच कपड्यावर काय येतो बाबा, तू कपडे नाही घेतले का? म्हणतो, काय सांगावं राजेश्री, असं झालं म्हणला. घागरीत टाकला, घागर माझ्या बायकोनं नदीला नेली, घासली, उलटून दिली, भरून आणली. बघितलं तर त्याच्यात पाणी. बायकोला म्हणलं तर बायको म्हणती, आता काय करू मी, आपल्या नशिबात नसन, आपल्या भाग्यात नसन. म्हणला, भाग्यामध्ये तुझ्या नसलं तरी नशिबात आहे तुझ्या, भेटत म्हणला तुला. तर म्हणला, आता काय कर, आता हे बघ, आता हे 100 रुपये तुला लागतात ना घरामध्ये, ही 100 रुपये घेऊन जा, तुझी मंजुरी घेऊन जा. मग त्यांनी 100 रुपये मंजुरी दिली. आणि मग तिथं एक ते चोरं बसले होते तिथं त्या झाडाखाली नदीच्या शेजारी. तर मग आता हे चालला होता, ते 100 रुपये घेऊन घरी चालला होता. आणि त्या झाडाखाली ते चोरं बसले होते. ह्याने काय बघितलं नव्हतं, ह्या गरिबाने काय बघितलं नव्हतं. आणि मग ते नदीला एक कोळी मासे धरत होता कोळी मासे धरत होता. तर ते मासा लागला तरपड करायला. तर ह्याला दया आली. ह्याला वाटलं, ह्याच्याकडला मासा घेऊ मी आणि लांब जाऊन ह्या माशाला सोडू. इथं सोडला तर हे कोळी वापस मासे धरण आणि ते मासा गळ्यात सापडन आणि हे वापस इकण, त्याला कापून खातेन कोणीतरी. आता ह्याला दया तशी, हे काय तर मच्छी मांस खात नव्हता, म्हणून त्याला दया आली, बघितलं म्हणून दया आली. म्हणून हे बघा, ते म्हणला, जाळ्यातला मासा तरपड करायला ना ते मला देत आहे का 50 रुपयाला? ते म्हणलं, हो देतो की मी 50 रुपयाला. आणि मग 100 रुपये होते आणि त्याच्याकडे 50 रुपये. म्हणलं, तुमच्याकडे 50 रुपये आहेत का? म्हणलं, हो आहेत की, माझ्याकडे सुटे पैसे भरपूर असतात का, तुम्ही माशाची विकतोय? तर म्हणला, हे बघा, 50 रुपयाचा मासा द्या आणि 50 रुपये वापस द्या. मग ते मासा घेतला आणि त्यांनी लांब एक ढवामध्ये नेऊन सोडला, लांबाल्या ढवात सोडला. आणि ते मासा वापस असं सोडायला लागला की ते मासा खाली पडला आणि त्या माशाच्या असं नाही का, असं नदीकडे पळत मळत ते मासा त्याच्या तोंडातला पडला. तर ते म्हणतो, अरे आता म्हणजे पडला ते मासा, भेटला भेटला. ते म्हणते, अरे भेटला मला करून आरडायला लागला. तर हे 3 चोर होते इथं झाडाखाली बसलेले. तर चोरांना काय वाटलं की ते म्हणायला लागलाय, ते गरीब माणूस म्हणायला लागलाय की भेटला म्हणजे आम्ही भेटलो त्याला. म्हणून त्याने काय केलं, त्यांच्याकडे ते धन होतं ना, त्यांनी चोरांनी नेलेलं, ते धन बी ते तिथंच टाकून गेले. पहिल्या दिवसचं धन तिथंच टाकून गेले आणि ते हिरा बी भेटला. बघा,
50 रुपयाने एवढी मोठी कमाल केली, 50 रुपयाने एवढी मोठी कमाल केली. तसं बघा, आपण हारायचं नाही आहे, आपण हारायचं नाही आहे, आपण जिंकून दाखवायचं. त्या गरिबासारखं आपण जिंकून दाखवायचं. आपण नाही म्हणत बसायचं की माझ्या भाग्यातच नाही, माझ्या भाग्यातच नाही, माझ्या नशिबातच नाही, असं म्हणायचं नाही. आर किंवा पार करत राहायचं, करत राहायचं, करत राहायचं, करत राहायचं. एक दिवस नक्कीच ह्या बघा, एक दिवस नक्कीच ह्या बघा, तुमचं सगळं काही बी गेलेलं असलं तरी एक दिवस नक्कीच भेटन तुम्हाला. तुम्ही म्हणणार आम्हाला ह्याने फसवलं, तुम्ही म्हणणार आम्हाला त्यांनी फसवलं, ते म्हणू बी नका तुम्ही. ते म्हणून पापाचं भागीदार होऊ बी नका तुम्ही. गेलं गेलं गेलं, ते आपल्याला आलं ते आपलं, गेलं ते लोकाचं. तरी देव कसं पण करून आपल्याला नक्कीच देतो, नक्कीच देतो. म्हणून आपल्या भाग्यावर नाराज नाही व्हायचं, आपल्या नशिबावर नाराज नाही व्हायचं. बुद्धी आपण चालवायची, बुद्धी चालवायची. श्रीमंत माणसं बघा कशी असतात, आर किंवा पार. त्यांना बिझनेस करायचा म्हणलं ना, ते नाहीत म्हणत घाटा येईन का तोटा येईन, ते आर किंवा पार ते करत राहतात, म्हणून ते वर येत राहतात. असं असतं मुलींनो. चला, झाला असन आपला 12 मिनटाचा इडो झाला असन. मी मेहनतीनं इडो रात्रीचं बनवलेलं आहे, मला झोप आलेली आहे. तरी पण मुलींनो, मुलांनो, माता बहिणींनो, माझ्या भावंडांनो, तुम्ही पूर्ण इडो बघितला तर तुम्हाला कळन. तुम्ही ढकलून 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 बघताय, तुम्हाला काहीच कळणार नाही. म्हणून बघा, पूर्ण इडो बघा जा आणि लाईक कमेंट करे जा आणि शेअर करा. आपला इडो शेअर करा, आपला इडो एकच नंबर. रामकृष्ण हरी मुलांनो, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. नमस्कार सगळ्यांना, नमस्कार. हाय सगळ्यांना, नमस्कार.